नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आपण चरक सूत्रस्थान बघत आहोत. आज आपण बघणार आहोत नवेगान धारणीय अध्याय, जो की 7वा अध्याय आहे. तर या अध्यायाचं सुरुवातीलाच आधारणीय वेग चरकांनी सांगितलेले आहेत. 13 प्रकारच्या अधारणीय वेगाचं वर्णन चरकांनी या अध्यायामध्ये केलेलं आहे. त्याच्याविषयी सगळी डिटेल माहिती मी एका लेक्चरमध्ये रेकॉर्ड करून तुम्हाला दिलेली आहेच. तर ते लेक्चर त्या ठिकाणी आपण रेफर करा. हे सगळे जे आधारणीय वेग आहेत तर त्यांची माहिती सगळी त्याविषयीचं एक डिटेल लेक्चर आपण घेतलेलं आहे. ज्या कुणाला हे लेक्चर मिळालं नसेल त्यांनी माझ्याशी पर्सनली मेसेज करून ते लेक्चर माझ्याकडून मागून घ्या. तसं मी सगळ्यांना ते दिलेलं आहेच. त्यामुळे आता यावर आपण जास्त वेळ घालवणार नाही आहोत. तर हे सगळे आधारणीय वेग चरकांनी काय सांगितले, वाग्भटांनी काय सांगितलं, हे सगळं त्याच्याविषयी वर्णन करून झालेलं आहे. त्यापुढे या अध्यायात काय दिलं आहे ते आता आपण बघूया. तर या अध्याय अधारणीय वेग जसे दिलेले आहेत त्याच्यानंतर धारणीय वेगसुद्धा दिलेले आहेत. धारणीय वेग, तर धारणीय वेगामध्ये त्यांनी 3 कॅटेगरी केलेल्या आहेत त्या धारणीय वेगाच्या. मानसिक धारणीय वेग, वाचिक धारणीय वेग आणि शारीरिक धारणीय वेग. अधारणीय वेग म्हणजे ज्या वेगांचं धारण करायचं नाही आहे, आणि धारणीय वेग म्हणजे ज्या वेगांचं धारण करायचं आहे. म्हणजे मानसिक धारणीय वेगामध्ये बघा, खूप लोभ उत्पन्न झाला एखाद्या गोष्टीचा, की एखाद्याकडे आपण गेलो आणि खूप छान पेन पाहिला त्याच्या खिशाला, तर त्याचा लोभ उत्पन्न होतं की अरे मला हा पेन हवा, तर तो धारणीय वेग आहे. शोक हा पण धारणीय वेग आहे, की खूप दुःख झालं असेल आपल्याला तर त्याचं फार प्रगटीकरण करू नये, तो धारणीय वेग आहे. भीती खूप वाटली असेल तर ते दाखवता कामा नये आपण, तो धारणीय वेग आहे. क्रोध, राग खूप आला असेल तर लगेच तो दाखवून, म्हणजे धारणीय वेग आहे, त्याचं धारण करावं. निर्लज्जता, अतिराग म्हणजे आपल्याला जनरली राग म्हणजे राग येणं असंच माहिती असतं, पण अतिराग म्हणजे प्रेम, एखाद्या विषयीचं अतिप्रेम पण असता कामा नये, तर तो पण एक धारणीय वेग आहे. अभिद्या म्हणजे दुसऱ्याच्या धनाची इच्छा करणं, दुसऱ्याच्या धनांची इच्छा करणं, हा पण त्याला अभिद्या म्हणायचं. तर अभिद्या हा शब्द इथे महत्त्वाचा आहे. आणि संहिता डिटेल का वाचायच्या, तर त्याचं महत्त्वाचं कारणच ते आहे की जर असं विचारलं की अभिद्या का अर्थ क्या होता है, अभिद्या का अर्थ क्या होता है, तर मग आपल्याला असं हे ऐकायच्या आधी किंवा हे वाचायच्या आधी शक्यतोवर 99% माहीतच नसतं की अभिद्याचा अर्थ काय असतो. तर अभिद्या म्हणजे दुसऱ्याच्या धनाची इच्छा करणं, हाही धारणीय वेग आहे. यानंतर वाचिक धारणीय वेग आपण बघूया. अतिपरुष म्हणजे खूप कठोर बोलणं, तर एखाद्याला ते टाळावं, आपल्याला खूप इच्छा झाली एखाद्याला खूप कठोर बोलण्याची, तर ती टाळलं पाहिजे. सूचक बोलणं टाळलं पाहिजे. तर सूचक म्हणजे चुगलखोरी असा संस्कृतातला अर्थ आहे, की एक दुसऱ्याच्या त्याच्या पाठीमागे कंप्लेंट करणं किंवा चहाड्या करणं ज्याला आपण म्हणतो, तर ते टाळलं पाहिजे. तो वाचिक धारणीय वेग आहे. अनृत म्हणजे खोटं बोलणं, किती आपल्याला वाटलं की नाही खोटं बोलून टाकावं आपण, एखादी वस्तू आपण घेतली असताना नाही मी नाही घेतली, किंवा मी खाल्ली असताना मी नाही खाल्ली, असं बोलण्याचा वेग तो धारणीय वेग आहे. अकाल वाक्य म्हणजे जिथे ज्याची गरज नाही आहे, जे बोलण्याची गरज नाही आहे, अकाल वाक्य असं म्हणतात त्याला, तर ते धारण करावं. आता उदाहरण सांगायचं तर एखादा व्यक्ती ॲडमिट आहे आणि आपण त्यांना भेटायला गेलो, तर त्या ठिकाणी की बाबा असेच ॲडमिट होते माझे एक ओळखीचे, त्यांना तुमच्यासारखेच त्रास होते आणि गेले ते नंतर, असं बोलण्याची काही गरज नाही आहे. म्हणजे त्या माणसाला तुम्ही धीर दिला पाहिजे. तुमचं बोलणं खरं जरी असलं तरी पण ते अकाल वाक्य आहे, की त्या ठिकाणी त्या वाक्याची काहीही गरज नाही आहे, तर त्याचं धारण केलं पाहिजे. असं तर बऱ्याच जणांना हे कळत नाही की कसं धारण केलं पाहिजे. तर हे मानसिक धारणीय, वाचिक धारणीय आणि शारीरिक धारणीय वेग. परपीडा, दुसऱ्याला त्रास देणं, चिमटे घेणं, टोचणं, परस्त्री भोग आहे. अस्तेय म्हणजे चोरी करणं, हिंसा म्हणजे ॲक्च्युअल मारहाण करणं, मारणं, तर ह्या सगळ्या गोष्टी या शारीरिक धारणीय वेगामध्ये. तर हे अधारणीय वेग जसे महत्त्वाचे तसेच धारणीय वेगांचं धारण करणं देखील महत्त्वाचं आहे. आणि जसं मी आधीच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं की चरकांनी व्यायामाचं वर्णन त्या मात्राशीती या अध्यायामध्ये जिथे दिनचर्या सांगितली आहे तिथे न सांगता इकडे वेगान धारणीयमध्ये सांगितलेले आहे. तिथे महत्त्वाचे मुद्दे घेतलेलेच होते, पण इथे आता
या अध्यायाच्या अनुषंगाने आपण ते मुद्दे परत घेतोय. या शरीरचेष्टा या चेष्टा स्थैर्यार्था बलवर्धिनी. तर बघा म्हणजे अभ्यास करताना कसं थोडंसं आपण केलं पाहिजे. शरीरचेष्टा या चेष्टा म्हणजे याच इष्टा, जी इष्ट आहे. इष्ट आहे म्हणजे काय, चांगली आहे. शरीर चेष्टा म्हणजे शरीराची हालचाल. इथे पहिली चेष्टा जी आहे ते चेष्टा हा अखंड शब्द आहे की शरीर चेष्टा म्हणजे शरीराच्या हालचाली, आणि दुसरा चेष्टा शब्द आहे तो संधी आहे, तर ते च इष्टा. तर ती जी इष्ट आहे अशी शरीराची हालचाल, जी शरीरासाठी इष्ट म्हणजे चांगली आहे. कशासाठी चांगली आहे, तर स्थैर्यार्थ म्हणजे स्थैर्य मिळवून देण्यासाठी, आणि बलवर्धिनी बल मिळवण्यासाठी. तर या दोन गोष्टींसाठी इष्ट आणि हितकारक असलेली शरीराची हालचाल त्याला काय म्हणायचं, देह व्यायाम संख्याता मात्रयाम ताम समाचरेत. पण योग्य मात्रेमध्ये तो व्यायाम करावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. सुश्रुतांची व्याख्या तर आपण पाहिलेलीच आहे की शरीर आयास जनकम कर्मम व्यायाम संज्ञितम. शरीर आयास जनकम कर्मम व्यायाम संज्ञितम असं सुश्रुतांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. बॅकग्राऊंड म्युझिककडे थोडंसं दुर्लक्ष करा. त्यानंतर लाघवम कर्मसामर्थ्यम स्थैर्यम दुःखसहिष्णुता दोषक्षयो अग्निवृद्धिश्च व्यायामात उपजायते. तर लघुता येते, शरीर हलकं होतं, कर्मसामर्थ्य म्हणजे काम करण्याची शक्ती प्राप्त होते, स्थिरता येते, दुःख सहन करण्याची प्रतिकूल परिस्थितीमध्ये एखादं डोंगर चढणे असेल किंवा कुठे चालण्याचं काम पडलं असेल, दरी खोऱ्यातून उतरण्याचं काम आहे, तर हे दुःख सहन करण्याची शक्ती येते. दोषांचा क्षय होतो. खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला चिकित्सेच्या दृष्टिकोनातून की दोषांचा क्षय करणारा असा तो व्यायाम आहे, दोषांचा क्षय करणारा. तर त्याच्यामुळे आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. आणि अग्निवृद्धी हे पण त्याचा उपयोग हा पण खूप महत्त्वाचा उपयोग आहे की व्यायामाने अग्निवृद्धी होते, म्हणजे शरीराचं पचन सुधारतं. हे सगळ्या गोष्टी व्यायामाने प्राप्त होतात. अधिक व्यायामाने हानी काय होते, तर खूप प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम केल्याने श्रम, क्लम, क्षय, तृष्णा, रक्तपित्त, प्रतमक, कास, ज्वर, छर्दी यासारखे सगळे वेगवेगळे आजार होतात. तर इथे परत एकदा मागच्याही वेळी मी बोललो होतो, इथे परत सांगतो की जास्त व्यायाम केल्याने क्षय झाला आपण समजू शकतो, श्रम म्हणजे थकवा आला आपण समजू शकतो, तहान लागली आपण समजू शकतो. पण जास्त व्यायाम केला आणि ज्वर आला एखाद्याला, जास्त व्यायाम केला आणि छर्दी झाली एखाद्याला, उलटी झाली, तर हे आपल्या थोडंसं लॉजिकच्या बाहेर असतं. आपण हे इमॅजिन नाही करत जनरली की जास्त व्यायाम केला आणि एखाद्याला ताप आला, तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी थोड्याशा जास्त फोकस देऊन आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की अधिक व्यायाम केल्याने ज्वर येतो, अधिक व्यायाम केल्याने ज्वर येतो, छर्दी होते. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवण्यासारख्या आहे. बाकी श्रम, क्लम, क्षय, तृष्णा तर हे आपल्याला सहज लक्षात राहतं, पण ज्वर आणि छर्दी मात्र आपल्याला विशेष करून लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर व्यायामाचं लक्षण काय आहे, तर स्वेदागम घाम येणं, श्वासवृद्धी, गात्रानाम लाघव, हृदयोपरोध की शरीरामध्ये हलकेपणा येणं, घाम यायला सुरुवात होणं, श्वासाची गती वाढणं हे झालं की व्यायाम योग्य प्रमाणात झाला असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि सुश्रुत आणि वाग्भटांनी तर त्याचं मात्रा सांगितलेले आहेत की अर्धशक्ती व्यायाम करावा. वाग्भटांनी म्हटलेलं आहे की अर्धशक्ती पण शीत आणि वसंत ऋतूत करावा, इतर ऋतूत तर अजून मंद करावा. तर हे आपण आधीच्या लेक्चरला आधीच्या अध्यायामध्ये पाहिलेलं आहे. आणि अधिक गोष्टी करायच्या नाही की व्यायाम, हास्य, भाष्य, आध्व, ग्राम्य धर्म, प्रजागर म्हणजे रात्री जागरण ह्या गोष्टी जास्त करू नयेत असं चरकांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर मग पादांशिक क्रम आहे. पादांशिक क्रममध्ये एकांतर, द्वयंतर, त्र्यंतर अशा पद्धतीने तो सोडायला सांगितलेला आहे. जसं की 1/4 किंवा 1/16 अशा पद्धतीने तो कमी करायचा आहे. पाद म्हणजे काय, 1/4. पाद म्हणजे 1/4. तर 1/4 प्रमाणात ते कमी करा. म्हणजे याचं एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो की आपण एखादी गोष्ट रोज खातो, म्हणजे एखाद्याला रोज दही खायची सवय आहे, वाटीभर दही तो गेल्या कैक वर्ष खातो, गेल्या कैक वर्षापासून तो रोज त्याला वाटीभर दही खाण्याची सवय आहे. आणि मग अचानक BMSला ॲडमिशन झाली आणि वाचताना कळलं की अरे दही रोज खाऊ नये, किंवा सरांच्या क्लासमध्ये शिकलो आपण की अरे रोज दही खाऊ नये,
आणि मग आता अचानक की आता इतक्या वर्षापासून आपण खातो आहे आणि आता अचानकच ते बंद करायचं आहे, तर मग प्रश्न उत्पन्न होतो की आपण ते कसं बंद करायचं. तर चरक सांगतात की अचानक हे बंद करू नका. तुम्ही वर्षानुवर्षे एखादी गोष्ट खात असाल तर ती सडनली बंद करायची नाही आहे. तर मग त्याचा पादांशी क्रम सांगितला आहे. जसं पहिल्या दिवशी 3 भाग अपथ्य खायचं आणि 1 भाग पथ्य खायचं. म्हणजे तुम्ही दही बंद करा आणि मग त्या दह्याच्या जागेवर जे तुम्ही खाणार आहात, की दह्याच्या ऐवजी मी आता काय घेत जाईल, की ज्या ठिकाणी मी दही घेतो, मी मुद्गयूष घेत जाईल. ते पथ्याचं आहे. मग तुम्ही काय करायचं, 3 भाग म्हणजे 3/4 पार्ट दही खायचं पहिल्या दिवशी आणि चतकोर भाग म्हणजे 1/4च भाग मुद्गयूष खायचं. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा नुसतंच दही खायचं सगळं. मग परत तिसऱ्या चौथ्या दिवशी काय करायचं, की अर्धं दही खायचं, अर्धं मुद्गयूष खायचं. 5व्या दिवशी परत 1/3 भाग. तर अशा पद्धतीने हळूहळू करत 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 हे पथ्य सोडायला सांगितलेलं आहे. तर एका दिवसात पथ्य सोडायचं नाही. जनरली आपण बघतो की स्टिरॉइडचा वगैरे डोस असेल ना, तर तो टॅपर ऑफ केला जातो हळूहळू. ते सडनली स्टिरॉइड बंद केलं तर त्याचे विपरीत परिणाम होत होते. त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती असेल, माहिती नसेल तर हे लक्षात ठेवा की कुठलेही स्टिरॉइड्स जे असतात तर ते टॅपर ऑफ केलं जातात. की स्टिरॉइडचा डोस जर 1 TDS दिलेला असेल तर नंतर काही दिवस तो 1 BD घ्यावा, नंतर 1 OD घ्यावा आणि नंतर बंद करावा. 1 TDSचा डोस घेतला 5 दिवस आणि ॲब्रप्टली बंद केलं, असं कधीही स्टिरॉइडच्या बाबतीत करत नाही. इव्हन ॲज आय ड्रॉप्स जरी असतील स्टिरॉइड्सचे तर ते दिवसातून 3 वेळा टाकायचे आणि अचानक बंद करायचे असं करता येत नाही किंवा करत नाहीत. तर ते दिवसातून 3 वेळा टाकायचे, मग 2 वेळा, मग 1 वेळा असं करून करून तो बंद करायला सांगितलं. बऱ्याचदा व्यसन सुद्धा अशा पद्धतीने सोडलं जातं की खूप जास्त सिगारेट स्मोकिंग वगैरे असेल तर ते जेवढ्या वेळा ओढल्या जाते किंवा तंबाखू खात असेल कोणी तर ते जेवढ्या वेळा करतायत तर त्याच्या प्रमाण कमी 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 करत ते बंद केलं तर ते सुटायला जास्त सोपं पडतं आणि त्याचे त्रास पण होत नाहीत. खास करून अल्कोहोलच्या बाबतीमध्ये हे लक्षात येतं. बऱ्याचदा अल्कोहोल सडनली बंद केलं तर त्याला त्याचे विड्रॉल सिम्पटम येतात आणि त्याला परत एकदा मग ते जास्त प्रमाणावर तो घेऊ लागतो. आणि दुसरं असं होतं की त्याला हे सोडल्यावर आपल्याला काहीतरी विपरीत होतं आहे शरीरामध्ये, याच्यामुळे तो पुढच्या वेळी सोडण्याची हिंमत करत नाही. तर त्यामुळे हे आपण ॲज अ वैद्य ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. आपला आयुर्वेद तर त्याच्याही एक पाऊल पुढे जाऊन सांगतो. तर हे व्यसनांचं, स्टिरॉइड्सचं तर सोडाच. कुठलाही तुम्ही अपथ्य सेवन करत असाल, कुठलीही तुम्हाला सवय असेल, मग ती दुपारच्या झोपेची असेल, म्हणजे जास्त लोणचं खाण्याची असेल किंवा दही खाण्याची असेल किंवा समोसे खाण्याचे, काय जे XYZ असेल, ती जर वर्षानुवर्षाची तुम्हाला सवय असेल तर ती अशी हळूहळू करता जर बंद केली तर मग शरीराला त्याचा दुष्परिणाम येत नाही. ही त्याची आयडियल क्रम आहे. आणि आता एंट्रन्सच्या दृष्टीने हे तुम्हाला काही महत्त्वाचं नाही आहे जे मी आता पुढे सांगणार आहे, पण तुम्हाला प्रॅक्टिसच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचं आहे की काय होतं नाही तर बऱ्याचदा की एखादा 20 वर्ष दारू पिणारा माणूस असतो आणि आपलं शरीर कसं तयार होतं माहिती आहे का? आपलं शरीर एक हॉस्पिटलला ICUला ड्युटी असते बघा. ड्युटी कशी चालते ICUला 8-8 तासाची ड्युटी असते की एक 8 तासाची ड्युटी झाली की दुसरे लोक येतात जॉईनला आणि ज्यांनी ड्युटी केलेली आहे ते त्यांना ओव्हर देतात. बरोबर आहे. तुम्ही ज्यांनी जॉब केला असेल त्यांना माहिती असेल की बाबा तुम्ही ओव्हर दिल्याशिवाय, दुसऱ्याला ओव्हर दिल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही. ॲज अ डॉक्टर असाल तर दुसरा डॉक्टर ड्युटीला आल्यावर त्याला सांगावं लागतं की अरे 6 नंबरच्या पेशंटचं असं असं आहे, 8 नंबरच्या पेशंटचे हे इन्व्हेस्टिगेट करायचे आहेत, 12 नंबरच्या पेशंटला आज ही प्रोसिजर आहे, 2 नंबरच्या पेशंटसाठी या डॉक्टरांना कॉल दिलेला आहे, ते 2 वाजता येणार आहेत, त्यांना तू परत एकदा कॉल कर. हे सगळं आपल्याला त्याला सांगावं लागतं. असं नाही होत की बाबा माझी वेळ झाली, मी निघालो घरी, दुसरा येईल त्याचं बघून घेईल. तर हे ओव्हर देणं. तर तसं आपल्या शरीरामध्ये नवीन पेशी सतत तयार होत असतात आणि जुन्या पेशीची डेथ होत असते. जसं की RBCचं लाईफ सायकल 120 दिवसांचं आहे, हे आपल्याला माहिती. तर ही पेशी मरताना किंवा नवीन पेशी जनरेट होत असताना या पेशी त्या दुसऱ्या पेशींना ओव्हर देत असतात म्हणजे शरीरामध्ये सध्या काय सिच्युएशन आहे काय नाही याची त्यांच्याशी देवाणघेवाण चालू असते आणि ते त्यांना सध्याची सिच्युएशन सगळी त्यांच्याकडे पुढे पास ऑन करतात
जर आपली दारू पिणं बंद केलं तर काय होतं माहिती आहे का, की ज्या पेशी आहेत त्या पेशींना ते सगळी दारू पिण्याची सवय माहितीच असते, की असं दारू पितोय, दारू पितोय आणि त्या तसाच्या तसा ओव्हर त्या समोरच्या माणसाला देतात आणि मग तो समोरच्या माणसाला म्हणजे समोरच्या पेशींना आणि त्या पेशी अजून समोरच्या पेशींना आणि त्यांनी दारू सोडली जरी तरी नंतर त्याला लिव्हर सिरोसिस बसतो. तर असं प्रॅक्टिकली आपल्याला दिसतं. अनेकदा बघा तुम्ही जर जे लिव्हरमध्ये काम करत असतील तुम्ही, तर तुम्हाला लक्षात येईल किंवा एखाद्या गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टकडे काही दिवस जाऊन बघा, तर नाही सर मी तर फार पूर्वी दारू सोडली आणि आता मला हे सगळं होतंय. कारण काय, की त्या पेशींवरचा जो मेसेज आहे तो मिटला गेला नाही, तर ह्या पादांशिक क्रमाने तो मेसेज मिटला जातो. तो जर मेसेज मिटवायचा, हे का महत्त्वाचं आहे? अरे तुम्हाला हे असं वाटायला पाहिजे ना, की अरे याचा काय उपयोग आहे? एखाद्याने पटकन सोडली, उगीच चला हळू-हळू, हळू-हळू. हे सगळं सोडत असताना त्या सगळ्या पेशींवर, सेल्सवर मेसेज टाइप होतो, की आता हा दारू पीत नाहीये आणि असं करता करता ज्या नवीन सेल जनरेट होतात, त्या नवीन सेल निर्माण होताना त्याच्यावरचे मेसेजेस दारू पिण्याची सवय नसणाऱ्या अशा स्वरूपाचे असतात. तर ते सगळं ती मेमरी मिटवण्यासाठी हा पादांशिक क्रम आहे. त्यामुळे ह्या पादांशिक क्रमाचं क्लिनिकली, प्रॅक्टिकली, प्रॅक्टिसमध्ये खूप खूप महत्त्वाचा उपयोग आहे. तर त्यामुळे हा पादांशिक क्रम नीट लक्षात घ्या. MCQच्या दृष्टीने म्हणाल तर याच्यावर एवढाच MCQ येतो, की पादांशिक क्रम कुठल्या अध्यायामध्ये वर्णित आहे? पादांशिक क्रम कशाच्या संदर्भात आहे? अपथ्य सोडण्यासाठी कुठला क्रम वर्णित आहे? एवढंच फक्त त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर MCQ येताना एवढेच येतील, पण प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला इतके सगळे अँगल्स त्याचे उपयोगी पडतात. त्यानंतर पुढे बघूया. वाग्भटांनी म्हटलेलं आहे, की पादपादेनं म्हणजे पादाच्या पादेनं म्हणजे एका 4च्याही अजून चौथा भाग म्हणजे एक 16अंश भागाने हळूहळू 21 दिवसामध्ये हे सगळ्या सवयी मिटवल्या पाहिजेत. तर 1/16, 1/16 असं करत करत कमी 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 करत नेलं सांगितलं. चरकांनी जो सांगितलाय तो जरा कॉम्प्लिकेटेड सांगितला. म्हणजे परत मागे जायचं, परत थोडंसं पुढे यायचं, मग पुन्हा थोडंसं मागे जायचं, मग पुन्हा थोडंसं पुढे यायचं. अशा स्वरूपात म्हणजे 2 पाऊल पुढे 1 पाऊल मागे, 2 पाऊल पुढे 1 पाऊल मागे असे ते एक एक पाऊल असं पुढे येत जायला सांगितलेलं आहे. पण मग वाग्भटांनी सरळ सरळ 1/16, 1/16, 1/16 असं कमी करत करत साधारणतः 21 दिवसामध्ये जुन्या गोष्टी पूर्ण बंद कराव्यात आणि 22व्या दिवसापासून पूर्ण पथ्याचं अन्न अपथ्य सोडून द्यावं आणि पथ्याचं अन्न सुरू करावं असं सांगितलेलं आहे. याने फायदा काय होतो, जसं मी आता क्लिनिकली सांगितलेलं आहे, तर त्याच्यात क्रमेण अपचिता दोषा, की क्रमाने त्या दोषांचं पाचन होतं किंवा ते दोष दूर होतात. त्याच्यामुळे अपुनर्भव होत नाही. जसं मी आता सांगितलं. याच्यात काय होतं, अचानक सोडलं तर त्याचा पुनर्भव होतो, कारण ते परत ते तसाच्या तसा तो मेसेज पुढे पास ऑन होत राहतो आणि क्रमेण उपचिता गुण आणि हे गुण जो आहे, पथ्य जो आहे तो हळूहळू तिथे स्थापित होतो. तर अप्रकंप्य म्हणजे हे शरीरामध्ये मिळवलेले गुण स्थिर होतात. म्हणजे निघून गेलेले दोष पुन्हा येत नाहीत आणि मिळवलेले गुण स्थिर होतात. आता एक साधं याचं उदाहरण सांगतो तुम्हाला, की विचार करा, की अशी काहीतरी राजकीय घडामोड झाली आणि सगळ्यात कुठल्याच पक्षाला बहुमत मिळालं नाही, असं मागे एकदा झालं होतं. आणि त्यावेळी HD देवेगौडा पंतप्रधान झाले होते. म्हणजे त्यांचं काहीच कुठे नाव नव्हतं, काही नव्हतं. मग एका पार्टीला 150 सीट आहेत, एका पार्टीला 80 आहेत, एका पार्टीला 120 आहेत आणि ते मग भांडायला लागले, मग आमचा द्या, आमचा द्या. आणि मग त्याच्यात शेवटी असं ठरलं ना, तुला ना मला ज्या पार्टीचे सगळ्यात कमी म्हणजे तो एकटाच खासदार होता त्या पार्टीचा आणि त्याला डायरेक्ट पंतप्रधान करून टाकलं. आता हा व्यक्ती अचानक पंतप्रधान झाला आणि दुसरा एक व्यक्ती आहे, की बाबा तो आधी नगरसेवक होता, मुख्यमंत्री होता, आमदार होता आणि 2-3 टर्म मुख्यमंत्री होऊन मग तो पंतप्रधान पदावर विराजमान झाला. कुठल्या पंतप्रधानाचं ॲक्सेप्टन्स जास्त असणार आहे? कुठला पंतप्रधान जास्त दिवस टिकू शकतो? कुठला पंतप्रधान ठोस निर्णय घेऊन शरीराला हित किंवा देशाला हितकारक गोष्टी करू शकतो? समजतंय तुम्हाला हे उदाहरण? तर अचानक सोडून दुसऱ्या गोष्टी स्थापन केल्या. एखाद दिवशी काय होतं, नाही मी सगळं सोडणार आता आणि ते सोडून डायरेक्ट आपण दही इतक्या दिवसांचं अपथ्य सोडून एक दिवस डायरेक्ट पथ्य खायला बसलं, तर तो अचानक आलेल्या पंतप्रधानासारखा होतो. तो काही दिवस त्याचा उपचार टिकतो, परंतु नंतर इतका विस्मृतीत जातो, की त्याला कोणी आठवत पण नाही. पण क्रमाक्रमाने जे मिळवलेल्या गोष्टी असतात त्याचा प्रभाव चिरकाळपर्यंत जास्त दिवसापर्यंत टिकून राहतो. तर असा थोडासा आयुर्वेद समजून घ्या मित्रांनो. मला हे समजतंय, की हे MD एंट्रन्सच्या दृष्टीने डायरेक्टली जर पाहायला गेलं तर उपयोगाचं नाही आहे. पण जर तुम्ही कन्सेप्ट अशा समजून घेतल्या, तर तो आयुर्वेद आत उतरतो तुमच्या आणि मग एंट्रन्सच काय, तुम्ही कुठल्याही स्वरूपाची परीक्षा घेतली तुमची, मग आता घेतली, उद्या घेतली, 5 वर्षांनी घेतली, तरी तुम्ही आयुर्वेदाच्या फील्डमध्ये खूप चांगल्या पद्धतीने टिकू शकता, सर्व्हाइव्ह होऊ शकता. प्रॅक्टिस असो, कोचिंग असो, तुम्ही
अकॅडमिक्समध्ये जा, तुम्ही रिसर्चमध्ये जा, हे बेसिक फंडे तुम्हाला मित्रांनो माहिती पाहिजेत. त्यामुळे याच्यावर मी थोडासा वेळ तुमचा घेतोय तुम्हाला हे शिकवण्यासाठी, कारण हे सगळं त्याच्या मागचं मूळ उद्देश शिकवल्याशिवाय नुसतंच MCQ धार्जिनं शिकवणं मला फारसं आवडत नाही, पटत नाही, की नुसतंच पोपटपंची करायची आणि नंतर काही यायचं नाही, तर हे मला तितकंसं पटत नाही. त्याच्यामुळे हे तुम्हाला सांगितलं MCQच्या दृष्टीने, जसं मी आत्ताच बोललो तेवढेच 2-3 MCQ याच्यावर येऊ शकतात. त्यानंतर इथे प्रकृतीचं वर्णन केलेलं आहे. सम, कफ, पित्त, अनिल जी प्रकृती असते की वात, पित्त, कफ तिन्ही समावस्थेमध्ये, तर ती अनातुर प्रकृती सांगितलेली आहे की त्याच्यात कोणी आजारी नसतं. आणि सर्व रसम सात्म्यम समधातू प्रशस्यते, की सर्व रस सात्म्य जर असेल तर सगळे धातू सम अवस्थेमध्ये असतात असं त्यांनी सांगितलंय. खूप महत्त्वाचं सूत्र आहे, वातलाद्या सदातुराहा. हे MCQच्या दृष्टीने एकदम महत्त्वाचं आहे, एंट्रन्समध्ये नेहमी विचारलं जातं. वातलाद्या सदातुराहा, की वातलादी प्रकृती ज्या आहेत, की जसं वात प्रकृती, पित्त प्रकृती, कफ प्रकृती किंवा द्वंद्वज प्रकृती असतील, तर ह्या कशा आहेत, ह्या सदा आतुराहा, की नेहमी या आतुर म्हणजे काय असलेल्या, रोगी असलेल्या असतात. तर वातलाद्या सदा आतुराहा, की वातलादी प्रकृती ज्या आहेत त्या नेहमी आजारी असणारे लोक ते असतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर मग या अध्यायात मलायन सांगितलेले आहेत. मलायनामध्ये 10 मलायन आहेत. गुद, मूत्रमार्ग हे अधोभागी 2 आणि शिरोभागी 7 आहेत. 2 नासा, नाकाचे 2 ओपनिंग, 2 कान, 2 नेत्र, 1 मुख आणि 10वं सांगितलेलं आहे स्वेदमुख. स्वेदाचे जे ओपनिंग आहेत हे, तर अशा पद्धतीने हे सगळे ओपनिंग त्या ठिकाणी शरीरामधले 10 सांगितलेले, की 7 शिरोभागी, 2 अधोभागी, 7 आणि 2 9 आणि 10वं जे आहे ते स्वेदमुखाचं जे काही ओपनिंग आहेत तर ते असे मलायन. जर असा प्रश्न विचारला जातो याच्यावर की चरक्यानुसार मलायन कितने आहे, तर मलायन हे 10 सांगितलेले आहे. मग मलवृद्धीची लक्षणं सांगितलेली आहे. मलवृद्धीमध्ये गुरुत आणि मलसंग अशी लक्षणं होतात. बघा, मलवृद्धीमध्ये मलसंग होतो, मलांचा अडथळा निर्माण होतो त्या ठिकाणी, आहे ना, मलाचा अडथळा निर्माण होतो त्या ठिकाणी. आता हे आपल्याला वाटणार नाही, अरे मल जास्त झाला तर उलट तर मल अतिप्रवृत्ती व्हायला पाहिजे, बरोबर आहे. मल जर जास्त झाला तर काय व्हायला पाहिजे, मलाची अतिप्रवृत्ती व्हायला पाहिजे. आणि उलटं बघा, खाली मलक्षयामध्ये पाहिलं तर मलक्षयामध्ये काय दिलेलं आहे, मलस्राव दिलेला आहे. मलक्षयाचं लक्षण आहे मलस्राव आणि मलवृद्धीचं लक्षण आहे मलसंग. आलं लक्षात, दिसतंय तुम्हाला, फोकस होत आहे. मलवृद्धीचं काय लक्षण आहे, मलवृद्धीचं लक्षण आहे मलसंग लक्षण आलं आहे मलवृद्धीमध्ये. आणि जर तुम्ही अजून पाहिलं तर मलक्षयाचं काय लक्षण आहे, मलक्षयाचं लक्षण आहे मलस्राव हे लक्षण आलेलं आहे. तर आता एक साधं उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल, की एक बॉटल आहे, पाणी पिण्याची बॉटल असते, बरोबर आहे, पाणी पिण्याची बॉटल असते आणि त्याच्यामध्ये आपण एक 8 ते 10 शेंगदाणे टाकले. तर आता हा असं समजून घ्या की हे शरीर आहे बॉटल म्हणजे, आणि ते शेंगदाणे म्हणजे मल आहेत, ठीक आहे. आणि बॉटल उलटी केली तर काय होईल, ते 8-10 शेंगदाणे जेवढे आहेत तर ते पटपट खाली गळून पडतील. आणि हाच विचार करा की त्या बॉटलमध्ये आपण अख्खी बॉटल भरून शेंगदाणे भरले आणि ती बॉटल उलटी केली तर काय होईल, फक्त 2-4 शेंगदाणे बाहेर पडतील आणि सगळे शेंगदाणे त्या बॉटलच्या तोंडाशी येऊन अडकून जातील. आता मला सांगा, खाली पडले किती, पहिल्या केसमध्ये 10-15 जे होते ते 10-15 पडून गेले आणि दुसऱ्या केसमध्ये किती पडले, सुरुवातीचे 2-4 जे पडले तेच पडले, बाकी सगळा मलसंग झाला. कुठल्या केसमध्ये शेंगदाणे जास्त होते बॉटलमध्ये, तर हे दुसऱ्या केसमध्ये जास्त होते, म्हणजे मलवृद्धी झाली असता मलसंग हे लक्षण निर्माण होतं. कळतंय तुम्हाला मित्रांनो, मलवृद्धी झाली असता मलसंग हे लक्षण निर्माण होतं आणि मलक्षय झाला असता मलस्राव हे लक्षण निर्माण होतं, ठीक आहे. तर त्यामुळे हे लक्षात घ्या तुम्ही की मलस्राव आणि मलसंग हे वाटायला उलटं वाटतं, पण अशा पद्धतीने समजून घेतलं तर कधीच विसरणार नाही तुमचं. मग त्यांची चिकित्सा काय करायची आहे, तर हेतू विपरीत, व्याधी विपरीत,
सम्यक आहार विहार अशा पद्धतीने त्यांची चिकित्सा करायची. त्यानंतर मग दोष निर्हरण समय सांगितलेला आहे. तर हेही खूप महत्त्वाचं आहे. याच्यावर MCQ विचारले जातात. माधवे प्रथमे मासी. माधवे प्रथमे मासी म्हणजे माधवचा आधीचा महिना म्हणजे मधू आहे. मधु माधव. तर मधु हा पहिला महिना आहे. तर म्हणजे चैत्र महिना. चैत्र महिन्यात कफाचं. चैत्र महिना हा कशात येतो? तर हा वसंत ऋतूच्या सुरुवातीचा महिना आहे. मधु माधव हे वसंत ऋतूचे महिने आहेत. तर त्यातल्या पहिला महिना जो आहे तो चैत्र महिना. त्याच्यात कफाचं निर्हरण. नभस्य प्रथमे. नभ नभस्य असे 2 ऋतू आहेत. तर पहिला नभ म्हणजे प्रावृट ऋतू. तर त्याच्या श्रावण महिन्यामध्ये वाताचं निर्हरण आणि सहस्य प्रथमे म्हणजे सहस्य असे 2 महिने आहेत. तर सहस्य प्रथमे म्हणजे त्याच्या आधीचा महिना तो सह आहे म्हणजेच माघ आहे. म्हणजेच हा शरद ऋतूचा पहिला महिना आहे. तर त्या महिन्यामध्ये पित्ताचं निर्हरण करावं असं त्यांनी सांगितलं. हारयेद मलसंजो. माधवे प्रथमे मासी नभस्य प्रथमे पुनः सहस्य प्रथमे चैव हारयेद दोषसंचयम असं श्लोक त्यांनी सांगितलेला आहे. तर याचा सरळ शब्दात असा अर्थ आहे की वसंत ऋतूमध्ये कफाचं, शरद ऋतूमध्ये वाताचं आणि वर्षा ऋतूमध्ये वसंत ऋतूत कफाचं, वर्षा ऋतूत वाताचं आणि शरद ऋतूमध्ये पित्ताचं निर्हरण केलं पाहिजे. आणि हे करताना त्याच्या पहिल्या महिन्यात केलं पाहिजे. हे नीट लक्षात घ्या. ही कन्सेप्ट डोक्यामध्ये ठेवा की आता वसंत ऋतू लागला आहे. 2 महिने वसंत ऋतू आहे. तर 2 महिन्यात कधीही तुम्ही वमन करा असं नाही आहे. स्वास्थ्याने पहिल्याच महिन्यात करून घ्यायचं आहे. जो 2 महिन्याचा वसंत ऋतू आहे. मग त्या 2 महिन्यात तर त्याचा कफाचा प्रकोप होऊन त्याला वेगवेगळे आजार पण होऊन जातील. मग काय फायदा? तर तो लागल्या सुरुवातीच्याच महिन्यामध्ये तुम्ही त्याचं शोधन करणं अपेक्षित आहे. वर्षा ऋतू लागल्या पहिल्या महिन्यातच तुम्ही बस्ती करून घेणं अपेक्षित आहे. आणि मग हे सगळे शोधन झाल्यावर मग स्नेहन स्वेदन आणि हे पंचकर्म केल्यावर नंतर रसायन, वाजीकरण, वृक्ष औषधी असं सगळं सेवन करायला त्यांनी त्या अध्यायामध्ये पुढे सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे आहे मनोविकार असते. हे शारीरिक विकारांबद्दल झालं. मनोविकार असते अपि युक्ता सर्वे प्रज्ञापराधजा, की सगळे मनोविकार जे आहेत ते प्रज्ञापराधामुळे उत्पन्न होतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. आगंतु व मानसिक विकार हे प्रज्ञापराधाने होतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. सगळे मनोविकार प्रज्ञापराधाशिवाय मनोविकार होत नाहीत असं खूप महत्त्वाचं सूत्र आहे त्यांनी सांगितलेलं आहे की प्रज्ञापराधाने मनोविकार होतात. तर मनोविकार असतं ते ही रिकामी जागा भरायला तुम्हाला विचारेल. मनोविकार असते अपि युक्ता सर्वे डॅश 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 प्रज्ञापराधजा किंवा मग असात्म्यजाहा किंवा सत्वजाहा अशा पद्धतीने तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतर मग धी धृती स्मृती विभ्रष्ट कर्मयत कुरुते अशुभम प्रज्ञापराधम तम विद्यात. हे प्रज्ञापराधाची व्याख्या आहे जी शारीर स्थानामध्ये दिलेली आहे. नंतर दही सेवनाचे नियम या अध्यायामध्ये परत आलेले आहेत. न वेगान धारणीय अध्यायामध्ये एकतर अधारणीय वेग आहे, धारणीय वेग आहे. त्यानंतर तुमचं जसं मी नेहमी सांगतो की अध्यायाच्या सुरुवातीलाच तुम्ही लिहून घेतलं पाहिजे की अध्यायात काय काय वर्णन आहे. तर न वेगान धारणीय अध्यायामध्ये अधारणीय वेग, धारणीय वेग, त्यानंतर व्यायामाचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर पादांशी क्रमाचं वर्णन केलेलं आहे. प्रकृतीचं वर्णन आहे, मलायनाचं वर्णन आहे, दोष निर्हरण समय सांगितलेला आहे आणि सगळ्यात शेवटी दही सेवनाचे नियम सांगितलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही वरतीच नोट डाऊन केलं पाहिजे. म्हणजे असं जर विचारलं की बाबा दही सेवनाचे नियम चरकांनी कुठल्या अध्यायात सांगितलेले आहेत, तर ते न वेगान धारणीयामध्ये अध्यायात सांगितलेले आहे. किंवा मलायनाचं वर्णन कुठल्या अध्यायात आहे. तर हे आपल्याला मग वेगळं पाठ करायची गरज पडतच नाही. त्या अध्यायाच्या सुरुवातीलाच आपण लिहिलं ना की या अध्यायामध्ये काय काय वर्णन केलेलं आहे, तर ते आपल्याला सहज पाठ होऊन जातं. नंतर बघा दही सेवनाचे नियम. तर रात्री दही खाऊ नये. रात्री दही खाऊ नये सगळ्यात पहिला नियम. तर त्यामुळे जे लोक रात्री दही खात असतील किंवा काही जणांच्या टिफिनमध्ये रोज रात्री किंवा सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा दही येत असतं. तर काही घरांमधून दही, साखर किंवा दही खाण्याची पद्धत असते. तर रात्री दही खाऊ नये. गरम करून दही खाऊ नये. बघा दुसरा नियम. दह्याला कुठल्याच पद्धतीने गरम केलं नाही पाहिजे. तर त्याच्यामुळे दही गरम करून एखादं व्यंजन किंवा पदार्थ तुमच्याकडे बनत असेल तर तो चुकीच्या पद्धतीने दही गरम करून खाऊ नये. घृत, शर्करा, मुदगयूष, क्षौद्र म्हणजे मध, आवळा हे काहीतरी मिसळल्याशिवाय यापैकी एक पदार्थ दह्यात टाकल्याशिवाय दही खाऊ नये. नुसतं दही खायचं नाही आहे. नुसतं दही तुम्ही खाणं अपेक्षित नाही आहे. त्या दह्यामध्ये एकतर तूप टाकावं, साखर टाकावी, मुदगयूष टाकावं, मध टाकावा, आवळा टाकावा आणि त्याच्यासोबत दही
त्याच्यासोबत खायचं आहे, नुसतं दही खायचं नाही. बरं, त्यात समोसा वडा वगैरे टाकायला नाही सांगितलेलं हां, की त्याच्यात नुसतं खाऊ नये तर वड्यासोबत खावं, समोस्यासोबत खावं असं नाही आहे. दही वडा, दही समोसा असं नाही खायला सांगितलेलं. तर शर्करा हे पथ्याचे पदार्थ मिक्स करून दही खाल्लं पाहिजे. सुश्रुतांनी आणि वाग्भटांनी तर अजून इंटरेस्टिंग गोष्ट सांगितलेली आहे. शरद ग्रीष्म वसंतेषु प्रायशो दही गर्हितम. गर्हित म्हणजे वर्जित आहे किंवा अहित आहे. तर शरद, ग्रीष्म आणि वसंत या 3 ऋतूमध्ये दही वर्जित आहे. तर शरद आणि ग्रीष्म हे दोन्ही उष्ण ऋतू आहेत. आपल्याला माहिती आहे शरद तर पित्त प्रकोपाचाच काळ आहे आणि ग्रीष्म ऋतूमध्ये पण उष्णता खूप असते आणि दही हे उष्ण आहे. दही हे उष्ण आहे. तर आपल्या समाजामध्ये खूप जास्त गैरसमज असतो की दही थंड आहे म्हणून. दह्याची विक्री सगळ्यात जास्त कुठल्या ऋतूत होते असं एखाद्या तुमच्या जवळच्या दुकानदाराला, डेअरीवाल्याला विचारा, तर तो सांगेल उन्हाळ्यात सगळ्यात जास्त दही विकलं जातं. तर जे की अतिशय चुकीचं आहे. उन्हाळ्यात दही खाऊ नये असं सांगितलेलं आहे. दहीच काय, ताकसुद्धा पिऊ नये, कारण ते दह्यापासूनच बनलेलं आहे. दह्यात पाणी टाकलं की त्याचं ताक तयार होतं. तर त्याच्यामुळे ताकसुद्धा ह्या ऋतूमध्ये खायचं नाही. आणि वसंत ऋतूमध्ये कफाचा प्रकोप असतो ऑलरेडी आणि दही हे सगळं कफवर्धक, अभिषंधी असं असल्यामुळे त्या 3 ऋतूमध्ये दही खायचं नाही आहे. म्हणजेच या 3 ऋतूत खायचं नाही आहे, म्हणजे उरलेल्या 3 ऋतूत तुम्ही हे दिलेले नियम पाळून दही खाऊ शकता. हेमंत शिशिरे वर्षासु दधी शस्यते, की त्या 3 ऋतूमध्ये दही खायला हरकत नाही. पण शक्यतो त्या ऋतूमध्ये दही खाल्लं जात नाही आणि उलट्या ऋतूमध्ये, गरम ऋतूमध्ये दही खाल्ल्या जातं. त्यामुळे आपलं कर्तव्य आहे वैद्य म्हणून की आपण ह्या गोष्टी लक्षात पण ठेवाव्या. MCQच्या दृष्टीने पण हे महत्त्वाचं आहे आणि प्रॅक्टिकली रोजच्या व्यवहारात, प्रॅक्टिसमध्ये अशा तिन्ही ठिकाणी या गोष्टींचा तुम्हाला उपयोग होणार आहे. त्यानंतर असं जर नाही केलं की हे सगळे नियम नाही पाळले चरकांनी सांगितलेले, तर मग काय होतं, तर ज्वर, रक्तपित्त, विसर्प, कुष्ठ, पांडू, भ्रम, उग्र कामला, दधिप्रिय लोकांना. तर श्लोक जर तुम्ही वाचला आणि रिकमेंडेशन असं आहे की भले इथे मी नोट्समधून सगळ्या गोष्टी सांगतोय ज्या ज्या महत्त्वाच्या आहेत, पण तुम्ही एकदा अध्याय पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचला पाहिजे. तसं तो जर श्लोक वाचला तर हे दधिप्रिय लोकांना, की ज्यांना दही प्रिय आहे, आणि मग साहजिकच प्रिय असले की त्याच्यासाठी नियम हे तोडले जातात आणि हे नियम तोडून जर दही खाल्लं तर त्यांना ज्वर, रक्तपित्त, विसर्प, कुष्ठ, पांडू, भ्रम हे सगळे आजार होतील. या अध्यायामध्ये एवढ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. हा अध्याय इथे संपतो. पुढचा अध्याय आहे इंद्रियोपक्रमणीय अध्याय. तर या अध्यायामध्ये मनाविषयी वर्णन आहे. मनाला सत्व म्हटलेलं आहे, त्याला चेत असं म्हटलेलं आहे, त्यालाच अतींद्रिय म्हटलेलं आहे. तर हे सगळे मनाचे पर्याय आहेत. सत्व, चेतः, अतींद्रिय, तर हे सगळे मनाचे पर्याय. त्यानंतर सर्व इंद्रियांच्या चेष्टांचं प्रधान कारण मन असतं. सर्व इंद्रियांच्या चेष्टांचं प्रधान म्हणजे हालचाली जरी कर्मेंद्रियाद्वारे केल्या जात असल्या किंवा ज्ञानग्रहण जरी ज्ञानेंद्रियाद्वारे होत असलं, तरी त्या मनाची प्रेरणा असणं हेच महत्त्वाची गोष्ट असते. की आता तुम्ही TV बघता तर डोळ्यांनी बघता, उठून हाताने रिमोट लावता, पण आधी तुमच्या मनात येतं की चला TV बघूया, TV लावूया, अरे मला बघायचा आहे. तर हे सगळं मनाच्या अधीन ह्या सगळ्या चेष्टा असतात असं त्यांनी सांगितलेले आहे. मनाचं अणुत्व आणि एकत्व हे 2 गुण सांगितलेले आहेत शारीर स्थानात, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. यानंतर या अध्यायामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे इंद्रिय पंचपंचक. इंद्र पंचपंचक त्याचा एक सुंदरसा चार्ट तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. साहजिकच इंद्रियाच्या बाबतीतल्या 5 ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्या या चार्टमध्ये इथे तुम्हाला दिलेल्या आहेत. तुमच्या नोट्समध्ये, तुमच्या हातातल्या नोट्समध्ये ते आहेच आहे. तर त्याच्यामध्ये पंच इंद्रिय काय आहेत, नंबर 1. नंबर 2, इंद्रिय द्रव्य कोणकोणते आहेत. नंबर 3, त्याचं अधिष्ठान काय काय आहे. नंबर 4, इंद्रियांचे अर्थ कोणते आहेत. आणि नंबर 5, इंद्रियांची बुद्धी काय काय आहे. तर ते अशा 5 गोष्टी तुम्हाला अशा चार्टमध्ये इथे वर्णन केलेल्या आहेत. तर पंच इंद्रिय आपल्या सगळ्यांना माहिती आहे, श्रोत्र, स्पर्शन, चक्षु, रसन, घ्राण. इंद्रियांचे द्रव्य हे पण आपल्याला माहिती असतं की श्रोत्रेंद्रियाचं आकाश आहे, स्पर्शनेंद्रियाचं वायू आहे, चक्षुचं अग्नी आहे, रसनेंद्रियाचं आप आहे, घ्राणाचं भू म्हणजे पृथ्वी आहे. अधिष्ठान, त्याचं अधिष्ठान कर्ण, त्वचा, नेत्र हे नीट लक्षात ठेवायची गोष्ट आहे. याच्याकडे आपला फोकस फार कमी असतो. आपल्याला विचारलं नेत्र काय आहे तर आपण म्हणतो नेत्र इंद्रिय आहे. नाही, नेत्र इंद्रिय नाही आहे. नेत्र हे त्याचं अधिष्ठान आहे. नेत्र म्हणजे डोळा त्याचा अधिष्ठान आहे. त्या डोळ्याच्या अधिष्ठान म्हणजे घर किंवा तिथे राहतं ते इंद्रिय. आणि इंद्रिय आहे चक्षुरेंद्रिय. कर्ण हे
अधिष्ठान आहे, कान अधिष्ठान आहे, इंद्रिय श्रोत्रेंद्रिय आहे. आलं लक्षात? त्वचा हे अधिष्ठान आहे, स्पर्शन हे इंद्रिय आहे, स्पर्शनेंद्रिय आहे. जिव्हा, जीभ हे अधिष्ठान आहे आणि इंद्रिय रसनेंद्रिय. तर जर तुम्हाला प्रश्न विचारला की निम्न में से कौन सा इंद्रिय नहीं है, निम्न में से कौन सा इंद्रिय नहीं है, आणि जर विचारलं की श्रोत्र, रसना, घ्राण, नेत्र, तर ह्याच्यामध्ये उत्तर नेत्र आहे. नेत्र हे इंद्रिय नाही आहे, नेत्र हे अधिष्ठान आहे, बाकीचे सगळे इंद्रिय आहेत. अर्थ पण आपल्याला माहिती आहे, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. त्या आकाश महाभूताचा शब्द, वायू महाभूताचा स्पर्श, अग्नी महाभूताचा रूप, आणि बुद्धी तर सरळ सरळ जे इंद्रियाचं नाव आहे त्याला बुद्धी लावलं की ते बुद्धीचा होतो. की श्रोत्र आणि श्रोत्र बुद्धी, ऐकू येणं आणि ते समजणं, हा एक 2 महत्त्वाचा भाग आहे. तर श्रोत्र बुद्धी म्हणजे थोडक्यामध्ये असं जर म्हटलं आपण की कोणी आपल्याला विचारलं की आत येऊ का, कोणी आपल्याला विचारलं आत येऊ का, तर आपल्याला श्रोत्रेंद्रियाला ते ऐकू आलं आणि त्याची बुद्धी पण झाली, कळलं की एक व्यक्ती विचारतोय आत येऊ का. आपण त्याला हो म्हणू, नाही म्हणू. पण दुसरा एक व्यक्ती कन्नड भाषेतला आहे आणि तो तिथे उभा राहून म्हणतोय वळख भरली, आपल्या कानाला तर ऐकू आलं, पण त्याची बुद्धी झाली का, हा काय बोलतोय, नाही झाली. तर त्याच्यामुळे हा जो वेगळा आहे, आपल्याला वाटू शकतं की हे श्रोत्र बुद्धी काय आहे किंवा स्पर्शन बुद्धी काय आहे. तर ही या स्वरूपाची आहे की एखादी गोष्ट इंद्रियांनी जाणवणं किंवा त्यांना समजणं, त्याचं ज्ञान होणं, आणि ॲक्च्युली बुद्धीद्वारे त्याचं इंटरप्रिटेशन होणं. तर ह्या 2 वेगळ्या गोष्टी असल्यामुळे तर वळख भरली हे कन्नड भाषेमध्ये आत येऊ का असा त्याचा अर्थ होतो. पण जर आपल्याला ती भाषा येत नसेल तर त्याची बुद्धी आपल्याला होणार नाही, ऐकू मात्र येईल. तर असे 5 पॉईंट या पंचकामध्ये आहेत. ते नीट लक्षात ठेवा, अगदी सोपा आहे तो चार्ट. बाकी अदरवाईज फक्त त्याच्यात इंद्रिय आणि इंद्रियांचं अधिष्ठान याच्याविषयीचं डिफरन्शिएशन आपण प्रॉपर करून ठेवायला पाहिजे. त्यानंतर मग अध्यात्म द्रव्य गुणसंग्रह, हा जरा काय म्हणता येईल त्याला मध्येच सटकून जाणारा पॉईंट आहे. एकदम अचानक याच्यावर प्रश्न आला तर जरा झेपणार नाही खूप जणांना की अरे हे कुठे आहे, कारण त्या 2 महत्त्वाच्या पॉईंटच्या मध्ये तो एका ओळीमध्ये सांगितलेला आहे. इंद्रिय पंचक आणि खाली सद्वृत्त सुरू होतं, नंतर त्याच्यामध्ये आलेलं आहे अध्यात्म द्रव्य गुणसंग्रह. अध्यात्म गुण वेगळे आलेले आहेत. अध्यात्म गुण वेगळे आलेले आहेत. अध्यात्म गुण म्हणजे बुद्धी, सुख, दुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, हे 6 गुण जे आलेले आहेत तर ते अध्यात्म गुण किंवा आत्मगुण असं सुद्धा म्हटलेलं आहे. पण या ठिकाणी सेपरेट अध्यात्म द्रव्य गुणसंग्रह, त्याच्यात काय काय आहे बघा. त्याच्यामध्ये आहे मन, त्याच्यानंतर मनो, अर्थ, बुद्धी आणि आत्मा, ह्या 4 गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. मन, मनो, अर्थ, बुद्धी आणि आत्मा यांना अध्यात्म द्रव्य गुणसंग्रह, हा शब्द असाच्या असा लक्षात ठेवायचा की अध्यात्म द्रव्य गुणसंग्रह मन, मनो, अर्थ, बुद्धी आणि आत्मा या 4 गोष्टींना म्हटलेलं आहे. त्यानंतर मनाचे अर्थ सांगितलेले आहेत, चिंत्य, विचार्य, ऊह्य वगैरे, तर ते काही फारसं महत्त्वाचं नाही. नंतर सद्वृत्त वर्णन आहे. तर सद्वृत्त खूप मोठं वर्णन आहे. खरं तर दुर्दैवाने MCQच्या दृष्टीने याच्यात फार काही विचारलं जात नाही. MCQच्या दृष्टीने फार काही विचारलं जात नाही. तसे पाहायला गेलं तर खूप मोठा पॉईंट आहे. एकदा इंटरेस्ट म्हणून पण त्याच्यात वाचा, तुम्ही इंटरेस्ट म्हणून त्याच्यामध्ये वाचा. आधी त्यात MCQ विचारण्यासारखं काय काय तेवढं मी तुम्हाला सांगून देतो. सद्वृत्त पालन कशासाठी करायचं आहे तर आरोग्य आणि इंद्रिय विजय या 2 गोष्टींसाठी. एक तर आरोग्य प्राप्तीसाठी आणि आपल्या इंद्रियांवर नियंत्रण मिळवण्यासाठी. त्याच्यात जर आपण वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या तर एकतर आरोग्य पण आहे आणि एक शारीरिक मानसिक आरोग्य तर आहेच आहे, पण इंद्रियांवर कंट्रोल येणं हाही एक भाग त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यात MCQ विचारण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टीमध्ये बघा, आयुर्वेदात 2 वेळा स्नान सांगितलेलं आहे. तर प्रातः सायं स्नान करावं असं सद्वृत्तामध्ये वर्णन आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे त्रिपक्षस्य केशश्मश्रू लोमनखान संहारयेत. त्रिपक्षस्य केशश्मश्रू लोमनखान संहारयेत, की पक्ष म्हणजे पंधरवाडा, ज्याला आपण शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष म्हणतो, बरोबर आहे. तर 15 दिवसातून त्रिही म्हणजे 3 वेळा, 15 दिवसातून 3 वेळा केश, श्मश्रू, लोम, नख करावे, म्हणजे केस कापावे, दाढी करावी आणि नख काढावेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की क्षौरकर्म हे काय सांगितलेलं आहे आपल्याला, पौष्टिक सांगितलेलं आहे. पौष्टिक, आता आपण दिनचर्या अध्यायामध्ये पाहिलं की शरीराची पुष्टी होते, त्यामुळे हे मल सारखे काढले पाहिजे, 15 वेळातून 3 वेळा काढले पाहिजे. आता काही मुलींचे नख पाहिले तर साधारणतः
म्हणजे बऱ्यापैकी लांब मोठे असतात, ते 15-15 महिनेसुद्धा नख काढत नाहीत काही जण. तर त्यांनी थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे की चरक काय सांगतायत. त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे चरक काय सांगतायत. आपले जर वाढलेले असतील तर जरा बघा, म्हणजे 15 वेळातून 3 वेळा काढायला पाहिजे. येस, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर दुसरा MCQच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे की न पर्युषित अन्यत्र मांस हरितक शुष्कशाक फलभक्षेभ्य. पर्युषित म्हणजे शिळ. पर्युषित म्हणजे शिळं. शिळं खाऊ नये. अजिबात शिळ्या गोष्टी खायला नाही सांगितलेल्या आहेत आयुर्वेदाने. आणि फक्त त्याला अपवाद दिलेले आहेत काही गोष्टी, तर पर्युषित खाऊ नये. काय काय मग सोडून की मांस खाऊ शकता तुम्ही शिळं. त्याच्यानंतर हरितक म्हणजे आलं वगैरे जे पदार्थ असतात, तर ते 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 पदार्थ तुम्ही शिळे खाऊ शकता की 2-4-8 दिवसाचं आलं चांगलं असेपर्यंत खाऊ शकता. शुष्क शाक म्हणजे ज्या वाळलेल्या भाज्या असतात, खास करून मुळा वगैरे हा शुष्क घ्यायला सांगितलेला आहे आपल्यामध्ये तो. आणि त्याच्यानंतर फळं पण चांगले असेपर्यंत एक 2-3-4-5 दिवस जे काही त्याचं लाईफ असेल तिथपर्यंत तुम्ही खाऊ शकता. आता इथे पर्युषित म्हणजे काय, तर पर्युषित म्हणजे एक रात्र उलटलेलं असं सुश्रुतांनी सांगितलेलं आहे की रात्र उलटून गेलेला पदार्थ पर्युषित होतो. त्यामुळे आपण एकदा बसून लिस्ट केली पाहिजे की आपण काय काय पर्युषित खातो. म्हणजे की आदल्या रात्री ताजं बनवलेलं आहे का, मग बिस्किट खातो आपण सकाळी, मग ते पर्युषित अन्न आहे. लेज, चिप्स, कुरकुरे वगैरे हे जे काही आपण खातो पॅक्ड फूड, हे सगळं पर्युषित अन्न असतं. तर त्याच्यामुळे पर्युषित अन्न खाऊ नये असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यात अजून एक गोष्ट आहे, सक्तू एकान अश्नियात निशी न भुक्त्वा न बहु. तर जसं दह्याच्या बाबतीत सांगितलेलं आहे की नुसतं एकटं दही खाऊ नये, तसं सक्तूच्या बाबतीत पण इथे सांगून ठेवलेलं आहे. तर त्यामुळे जर असं विचारलं आपल्याला की डॅश डॅश एकान अश्नियान न निशी न भुक्त्वा न बहु, हे यह किसके संदर्भ में है. तर मग आपल्याला साहजिकच असं वाटेल की अरे हे दह्याच्या बाबतीतच आहे की रात्री खाऊ नये वगैरे. तर केवळ दह्याच्या बाबतीत नाही आहे. दह्याच्या बाबतीत तर वेगळं वर्णन आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. हे सक्तूच्या बाबतीत पण एक ओळ आलेली आहे की नुसते सक्तू खाऊ नयेत. त्यानंतर रात्री खाऊ नयेत, जेवण झाल्यावर खाऊ नयेत आणि खूप जास्त प्रमाणात खाऊ नयेत. अजून पुढे ते दातांनी तोडून वगैरे खाऊ नयेत असं दिलेलं आहे, पण ते काही एवढं महत्त्वाचं नाही आहे. इथे कन्फ्यूज कशाशी होणार, हे फक्त दह्याशी कन्फ्यूज होणार. त्याच्यामुळे एवढी ओळ जर सक्तूची नीट लक्षात ठेवली तर मग मात्र प्रश्न आला तर तुम्हाला कळेल की हे सक्तूविषयी विचारलंय की दह्याविषयी विचारलंय. तर MCQच्या दृष्टीने एवढ्याच महत्त्वाच्या आहेत. पण तुमच्या आयुष्यात आचरण करण्यासाठी खूप 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 महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यात दिलेल्या आहेत. त्यातल्या 2-4 तुम्हाला राहत नाही आहे म्हणून सांगतो. MCQ याच्यावर विचारणार नाही, पण आपल्या लाईफमध्ये याच्याने खूप जास्त चेंज होईल. पूर्वाभिभाषी असावं. पूर्वाभिभाषी की एखादा आपल्याला बोलला नाही, तो नाही बोलला मग मी कशाला बोलू वगैरे असं करू नये. कोणी समोर दिसला, हाय, हॅलो, नमस्कार, कसे आहात, काय आहात, हे आपण स्वतःहून बोललं पाहिजे. दुसरा अतिशय महत्त्वाचा गोष्ट, हेतावेर्षू फले नेर्षू. हेतूची ईर्ष्या करा, फळाची ईर्ष्या करू नका. एखाद्याचा नंबर BHUला लागला, पोद्दारला लागला, एम्समध्ये लागला, त्याची ईर्ष्या करू नका. त्यांनी 12 तास अभ्यास केला का, मी 14 तास अभ्यास करेल, याची ईर्ष्या करा. हेतूची ईर्ष्या करा, फळाची ईर्ष्या करू नका. फळाची ईर्ष्या करू नका. त्यांनी एवढी मेहनत केली का, मी त्याच्या दुप्पट मेहनत करून फळ मिळवेल. त्याला एखादी मोठी नोकरी, मोठी गाडी, बंगला त्यांनी एखाद्याने केला असेल, त्याची ईर्ष्या करू नका, त्याच्या हेतूची ईर्ष्या करा. तर तुम्ही आयुष्यात नक्की सक्सेसफुल व्हाल. दुसरं अजून महत्त्वाच्या गोष्टी आहे, न अतिसमयम जह्यात. वेळ वाया घालवू नका. MCQ नक्की विचारणार नाही याच्यावर मित्रांनो. मी लिहून देतो तुम्हाला, यावर MCQ येणार नाही की चरकांनी सद्वृत्तात असं काही सांगितलेलं आहे की नाही सांगितलेलं. यावर MD एंट्रन्समध्ये MCQ येणार नाही आहे. पण मला असं वाटतं की हे जे सांगितलेलं आहे ते कैक एंट्रन्स तुम्ही याच्यावर जिंकू शकता. कैक एंट्रन्स या चरकांच्या उपदेशावर तुम्ही क्रॅक करू शकता, म्हणून इथे ते लिहिणं मला महत्त्वाचं वाटलं. थोडासा आपला क्लास वेगळा आहे मित्रांनो थोडासा, आणि तो मुद्दा मी त्या अँगलने ठेवलेला आहे, कारण मला केवळ पुन्हा पुन्हा तेच सांगतो, रिपिटेशन होते, पण की क्लास आणि MCQ आणि एंट्रन्स हे या साचेबद्ध चकोरीमध्ये मला राहायला आवडत नाही. नक्की ते महत्त्वाचं आहे, त्याच्यासाठी जे जे महत्त्वाचं आहे ते सगळं मी तुम्हाला शिकवणार आहेच, पण त्याच्या मागचे सगळे कारणं तुम्ही हे सगळे लक्षात घ्या. तर याच्यावर MCQ जरी नाही आला तरी हे खूप महत्त्वाचं आहे. न कार्यकालम अतिपातयेत, हे एक महत्त्वाचं आहे. न कार्यकालम अतिपातयेत. कार्यकाल म्हणजे कामाच्या वेळामध्ये टाईमपास करू नका. कामाच्या वेळात टाईमपास करू नका. गव्हर्नमेंट सर्वंट त्याही काळात असावेत बहुतेक, तर त्यांच्यासाठी, शासकीय कर्मचाऱ्यांसाठीच खास लिहिलेले वाक्य. आता आपणही बऱ्याच असं करतो, कामाच्या वेळामध्ये टंगळमंगळ करतो आणि मग ऐनवेळी खूप कामाचा आपल्याला लोड येतो. तर याच्यावर MCQ नाही विचारणार, पण तुम्ही हे आचरणात आणण्यासारख्या गोष्टी आहेत. त्याच्यात अजून जर थोडं पाहिलं तर, रस्त्यावर थुंकू नका, नाकात बोटं घालू नका, तोंडावर हात ठेवल्याशिवाय शिंकू, हसू नका. या सगळ्या गोष्टी त्या सद्वृत्तामध्ये
सांगितलेल्या आहेत, ज्या की आता कोरोनाच्या गाईडलाईन्स म्हणून सध्या प्रसिद्ध आहेत सगळीकडे. तर त्याच्यामुळे हे 2200 वर्षापूर्वी चरकांनी आपल्या चरकसंहिता ग्रंथामध्ये सगळं लिहून ठेवलेलं आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे. इथे हा अध्याय संपला. आज आपण इथेच थांबूया. बाकी गोष्टी पुढच्या लेक्चरला बघूया.